अरे जिंकलो ना भाऊ, जिंकलो. हट्टा सावंगी गटात चलावा येऊ द्या. फायनली टीम इंडियाने आमचीच लाल संघटनेच्या इंग्लंडला हरवून सेकंड टेस्ट जिंकलेली आहे आणि या सिरीजमध्ये आता 1-1ने बरोबरी केलेली आहे. टीम इंडियाने ही सेकंड टेस्ट 336 रन्सने जिंकलेली आहे. इंग्लंडला 336 रन्सने हरवलं आणि भारताच्या बाहेर ही टीम इंडियाची सगळ्यात मोठी विन आहे, सगळ्यात मोठा विजय आहे. एवढंच नाही तर ही जी सेकंड टेस्ट मॅच होती ती बर्मिंगहमच्या एजबॅस्टनच्या ग्राउंडवर होती आणि या ग्राउंडचा इंग्लंडला खूप माज होता, कारण आतापर्यंत एकाही एशियन टीमने, इंडियाच काय कोणत्याही एशियन टीमने आतापर्यंत इथे टेस्ट मॅच जिंकलेली नव्हती आणि त्याचा त्यांना खूप माज होता. पण शेवटी टीम इंडियाने त्यांचा माज उतरवलेला आहे आणि पहिल्यांदाच एजबॅस्टनच्या ग्राउंडवर टेस्ट मॅच जिंकलेली आहे. एका यंग इंडियन टीमने एका यंग कॅप्टनच्या अंडरमध्ये ही जी अचीवमेंट केलेली आहे, हा जो विजय मिळवलेला आहे तो खूपच जबरदस्त आहे. टीम इंडियाला आणि यंग कॅप्टन शुभमन गिलला याचा खूप फायदा होणार आहे. त्यांचा कॉन्फिडन्स याच्यामुळे खूप जास्त वाढणार आहे. खरं तर पहिली टेस्ट मॅच हरल्यानंतर टीम इंडिया प्रेशरमध्ये होती. त्यांची बॉलिंगचा परफॉर्मन्स खराब होता, फिल्डिंगचा परफॉर्मन्स खराब होता, लोअर ऑर्डरची बॅटिंग चालली नव्हती आणि त्यात सेकंड टेस्ट मॅच मध्ये बुमराह नाही आणि मॅच आहे एजबॅस्टनच्या ग्राउंडवर जिथे कधीही जिंकलेले नव्हते. त्याच्यामुळे काय होईल, कसं होईल या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन होतं, प्रेशर होतं. पण शुभमन गिलने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की आम्ही ही टेस्ट मॅच जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि टीम इंडियाने ते करून दाखवलं. शुभमन गिलने ते स्वतः करून दाखवलं. लिडिंग फ्रॉम दी फ्रंट त्यांनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो म्हणजे खरंच हेड्स ऑफ. ज्या डिपार्टमेंटमध्ये पहिल्या टेस्ट मॅच मध्ये फेल गेली होती टीम इंडिया, त्या सगळ्यामध्ये त्यांनी इम्प्रुव्हमेंट केली, सगळ्यांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. बुमराह नसताना सुद्धा बॉलिंगने 20 विकेट्स काढल्या. बॉलिंगच्या जोरावर ही टेस्ट मॅच जिंकून दाखवली. फिल्डिंगमध्ये सुद्धा खूप मोठी इम्प्रुव्हमेंट होती. या मॅच मध्ये बघितलं तर 1-2 कॅचेस सुटल्या असतील, पण फिल्डिंग जबरदस्त होती आणि लोअर ऑर्डरने सुद्धा यावेळेस कॉन्ट्रीब्यूट केलं. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच पहिल्या इनिंगमध्ये 180 रनची लीड सुद्धा मिळाली. कोण होते या टेस्ट मॅचचे हिरो? या टेस्ट मॅच मध्ये बरेच जण हिरो आहेत. सगळ्यात पहिले तर कॅप्टन द प्रिन्स शुभमन गिल. शुभमन गिलने तर या टेस्ट मॅच मध्ये कमाल केलेली आहे. फक्त बॅटिंगनेच नाही तर त्याची कॅप्टन्सी सुद्धा कमाल केलेली आहे. बॅटिंग मध्ये तर त्याने सगळे रेकॉर्ड्स मोडून टाकले. या टेस्ट मॅच मध्ये शुभमन गिलने 430 रन केले आहेत दोन्ही इनिंग्स मिळून. पहिल्या इनिंग मध्ये 269, दुसऱ्या इनिंग्स मध्ये 161. दोन्ही मिळून त्याने 430 रन्स केलेले आहेत. आतापर्यंत कुठल्याही इंडियन बॅट्समॅन एवढा स्कोर एका टेस्ट मॅच मध्ये केला नव्हता जेवढा त्याने केलेला आहे. पूर्णपणे आपला क्लास शुभमन गिलने दाखवून दिला आणि तो खरंच नवीन प्रिन्स आहे इंडियन क्रिकेटचा, ते सुद्धा त्याने दाखवून दिलं. शुभमन गिल सोबतच रवींद्र जडेजाने या मॅच मध्ये बॅटिंगने जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये सुद्धा 50+ स्कोर केला, दुसऱ्या इनिंग्स मध्ये सुद्धा 50+ स्कोर केला. यशस्वी जयस्वालने फर्स्ट इनिंग्स मध्ये 87 रन्स केले होते. त्याच्यानंतर KL राहुलने सेकंड इनिंग मध्ये 50+ स्कोर केलेला आहे. ऋषभ पंतने 50+ स्कोर केलेला आहे सेकंड इनिंग्स मध्ये. पण खरी जी कमाल आहे ती इंडियन बॉलिंगची आहे. फर्स्ट टेस्ट मॅच मध्ये पूर्णपणे जी बॉलिंग फ्लॉप गेली होती त्याच बॉलिंगने सेकंड मॅच ओढून आणलेली आहे. बुमराहच्या जागी आलेला आकाशदीपने या टेस्ट मॅच मध्ये 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. 10 विकेट्स. फर्स्ट इनिंग्स मध्ये 4 विकेट आणि सेकंड इनिंग्स मध्ये 6 विकेट. सेकंड इनिंग्स मध्ये 6 विकेट घेतले आणि त्यांनी पहिल्यांदाच त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 5 पेक्षा जास्त विकेट घेतलेले आहेत. 5 किंवा 5 पेक्षा जास्त त्यांनी पहिल्यांदा विकेट घेतलेले आहेत. आणि बुमराह नसताना सगळ्यात सिनियर मोस्ट बॉलर म्हणजे डीएसपी सिराजवर प्रेशर होतं, त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती, पण डीएसपी सिराजने करून दाखवलं. सिराजने पहिल्या इनिंग्स मध्ये 6 विकेट घेतले होते, 6 विकेट्स, आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 1 विकेट घेतली. या मॅच मध्ये त्यांनी 7 विकेट काढलेले आहेत. सेकंड इनिंग मध्ये रवींद्र जडेजाला सुद्धा 1 विकेट मिळाली. प्रसिद्ध कृष्णाने सुद्धा या सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग चांगली केली, त्यालाही 1 विकेट मिळाली. वॉशिंग्टन सुंदरला सुद्धा 1 विकेट मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स यंग टीम इंडिया, कॉंग्रॅच्युलेशन्स यंग कॅप्टन शुभमन गिल.